बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत. 5 वर्ष शहराला नगरसेवकच नाही, शहरातील समस्यांचा वाढता डोंगर. सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळणार का? शहराचा विकास कधी होणार? जनतेचे प्रश्न सुटणार का? आता मात्र प्रत्येक प्रभागाला मिळणार नगरसेवक. नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत. माझा महाराष्ट्र न्यूजच्या प्रत्येक प्रभागातील ग्राउंड रिपोर्ट मध्ये. अजून आम्ही नगरसेवकच बघितला नाही कसला येतो मेन कारण म्हणजे. आणि गेले की 5 वर्षात परत फिरत नाही, एकदा निवडून गेले की. निवडून आले की त्यांनी थार गाडी हे गाडी काढून त्याच्या मागून फिरतात गाडीतनं, आणि त्याच्या मागे 4 कार्यकर्ते जे पाकिट मिळालेले असतात ती लोक फिरत असतात. बाकीची जी सामान्य लोक आहेत ना त्यांच्यावरती फार अन्याय होतोय. करणार आणि गटरीचा वास मारतोय. ते स्वच्छता कॉलनी एकदम पडल्यासारखी झाली आमची. तिथं कणी वारसच नाही आहे कोण त्या कॉलनीला. असं झालं 5 का आता 10 वर्ष झालं. आता तिथं हाक मारल्याशिवाय कोणीही येत नाही. हाक मारले तरच येतात, फोन केला तरच होते काम, नाहीतर होत नाही. रस्ते खाली करायला पाहिजेत आणि गटर सगळ्या घरातली पाणी जाते सगळ्यांच्या. आमच्याकडे काही लक्ष नाही आहे बघा. कॉलनी आमची पडून आहे. आणि नगरसेवक म्हणजे कसं करणारी काम आपलं एकदा जे येतो म्हणते ती परत येतच नाही. तसं नको आता. हो, आता निवडणुकीच्या वेळी ते हातापाया जोडत येतात आणि एकदा निवडणुका झाल्या की आम्ही त्यांच्या हातापाया जोडत जातोय. आम्हाला असा नगरसेवक नको आहे. तर आम्ही त्यांना मतदान द्यायला जाणार नाही, तर आम्ही मतदानच करायला जाणार नाही, बाहेर पडणार नाही. आता मी आलेली आहे प्रभाग क्रमांक 18 मध्ये, जो आहे स्वातंत्र्य सैनिक वसाहत, रामानंद नगर, सुभाष नगर, साळुखे नगर, त्यानंतर प्रतिभा नगर, सम्राट नगर असा हा प्रभाग आहे. तसंच इथल्या नागरिकांच्या आज आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की एकूणच त्यांना नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार काका. नमस्ते. आपण किती वर्ष झालं इथे राहताय? मी साधारणतः 32-33 वर्ष झालं इथं राहतोय. बरं, आता आपल्या इतके वर्ष झालं निवडणुका झाल्या नव्हत्या, पण आता निवडणुका होणार आहेत आणि नगरसेवक आपल्याला मिळणार आहे. पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? गेल्या 32-33 वर्षापासून मी इथे राहतोय. या भागात पूर्वीचे जे काही नगरसेवक होते, म्हणजे 15-20 वर्षापूर्वीचे, त्यांच्याकडून अपेक्षित असं काम झालेलं नाही आहे. पण आत्ताच बघितलं, माजी नगरसेविका ज्या होत्या त्यांनी उल्लेखनीय काम या भागामध्ये केलेलं आहे. विशेषतः मी या राजेंद्रनगर भागामध्ये राहतो. या भागामध्ये कायमस्वरूपी डांबरी रस्ते तसंच सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्यांनी बनवले आहेत. हे कार्य त्यांचं उल्लेखनीय आहे. आता काय झालंय की ह्या वर्षी प्रभाग रचना झालेली आहे आणि आमचा जो भाग जो आहे तो प्रभाग क्रमांक 18 मध्ये आलेला आहे असं समजतं. आता हा प्रभाग खूपच मोठा आहे. हे जरी खरं असलं तरी या प्रभागामध्ये एकंदर 4 नगरसेवक निवडून येणार आहेत. तर माझी व्यक्तिगत किंवा या भागातील लोकांची अशी अपेक्षित असणार आहे की यापूर्वीच्या नगरसेविका मॅडम ज्या होत्या त्यांनी जे काम अतिशय चांगलं केलेलं आहे, तसंच किंवा त्यापेक्षा सरस काम निवडून येणाऱ्या जे 4 नगरसेवक जे कोण असतील त्यांनी प्रामाणिकपणे करावं, या लोकांची दुवा घ्यावी आणि आम्हाला शांततेनं इथं राहता यावं. आवश्यक त्या सुविधा, मग ते पाणी असू दे, लाईटचे असू दे, रस्त्याचे असू दे, किंवा इथं झाडी असू दे, किंवा इथं पलीकडे ऑक्सिजन पार्क आहे तो असू दे, डेव्हलपमेंट ही सर्व बाजूनं व्हावी. वेळच्या वेळी आमच्या अडचणीचं निवारण व्हावं, एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. इतके वर्ष झालं निवडणुका झाल्या नव्हत्या, 4 ते 5 वर्ष झालं, पण समस्या या कुठं जात नाही. समस्या या आहेत तिथंच असतात. पण अशा समस्या आल्यानंतर तुम्ही काय करत होता, त्याच्यावर कसा तोडगा काढत होता? आता गेल्या कोरोनामुळे 5 वर्ष निवडणुका झाल्याच नाहीत. अर्थात सरकारचं ते धोरण होतं, परंतु समस्या आपण म्हणता त्याप्रमाणे समस्या येतच होत्या. पण या वेळेला ज्या नगरसेविका त्यावेळेला होत्या म्हणजे पूर्वीच्या, त्यांच्याकडे आम्ही जात होतो. आम्ही सांगायचं, तक्रारी सांगायचं, अडचणी येत आमच्या सांगायचो, मॅडम हा रस्ता करा किंवा मॅडम असा असा प्रॉब्लेम आहे. फक्त पण त्या सत्तेवर नव्हत्या, कारण का नगरसेवका नगरपालिका आपलं काय म्हणतात ते सगळे विसर्जित झालं होतं, निवडणुका नव्हत्या. तरी पण त्यांनी या भागावर असलेल्या आपल्या प्रेमापोटी जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न केला. पण यापूर्वी अन्य कुठल्या नगरसेवकाकडे आम्ही ज्यावेळेला जायचो त्यावेळेला त्यांनी कोणी काम केलेलं नाही हो. म्हणून आमचं यांच्या कामाविषयी कौतुक वाटतं, जाहीरपणे आम्ही कौतुक करतो. असंच काम इथून पुढच्या सर्व नगरसेवकांनी करावं अशी मी
विनंती सर्वांना करतो. या भागातील आणखी काही नागरिक माझ्या बरोबर आहेत आणि त्यांना विचारूया नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार काका. नमस्कार. किती वर्ष झालं इथं तुम्ही राहताय? आम्ही जवळजवळ 30 वर्षे राहतोय आम्ही. आता आपल्या महानगरपालिकेचं निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आता इतके वर्ष ज्या निवडणुका झाल्या नाहीत त्या निवडणुका आता होणार आहेत. पण नगरसेवक कसा हवा तुम्हाला? त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत? नगरसेवक म्हणजे आधीचे जे नगरसेवक आहेत त्यांनी जे काय ऑक्सिजन पार्क रस्ते गटारी वगैरे ज्या काही कामं केली अशा पद्धतीचा नगरसेवक हवा आहे. परंतु आणखी थोडीशी दूरदृष्टी असलेले आहे. नगरसेवक जर निवडून आले तर आणखी या भागाचा विकास होऊ शकेल असे आम्हाला नगरसेवक पाहिजेत. आधीचं काम झालंय चांगलं पण आणखी थोडी अपेक्षा आहे ते आम्ही त्यांना सांगू आणि त्या पद्धतीने विकासाभिमुख नगरसेवक आम्हाला पाहिजे. अच्छा, तुमचं काय मत आहे काका? सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आत्ताचे जे आहेत त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे. आज म्हणा ऑक्सिजन पार्क असेल, गटरी म्हणा, रस्त्याची पण कामं भरपूर व्हायला लागली तिथं आज या भागात आपल्या. आणि पुढेही असंच चांगलं काम होऊ दे हीच अपेक्षा त्यांच्याकडनं. कोण येईल तो नगरसेवक आता? आता इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या, समस्या तर त्याच होत्या. मग अशा समस्या आल्यानंतर तुम्ही त्यावर काय तोडगा काढत होता? आम्ही ते जे लोकांचे मत आहेत ते पण प्रामाणिकपणे मागणी करणार. रस्ते झाले, गटार झाले, निकम महिने हे आमचे माझे जे नगरसेवक आहेत त्यांनी आधी मुकादम म्हणून नव्हते. आधी 10 वर्षापूर्वी त्यांनी मुकादमपासून ते चालू केले, इथे हे काम केले, नियोजन केले. आणि आता फोन केला की ताबडतोब गटार करणार माणूस म्हणा हे जे काय असेल ते त्यांनी केलेलं आहेत. आणि जे रस्ते गटार पूर्ण सनी काम केलेले आहेत. आणि आमचं आता तरी हाय ते नगरसेवक असावं ही आमची भावना. तुमचं काय मत आहे का की कसा नगरसेवक हवा तुम्हाला? नगरसेवक आपल्या कॉलनीचा विकास करणाराच हवा आहे. आता बऱ्यापैकी कॉलनीचा विकास आहेच. बागेची निगा वगैरे जरा व्हावी ही एक अपेक्षा आहे. गटरी वगैरे आहेत त्या अजून व्यवस्थित स्वच्छ आहे बऱ्यापैकी. काय अपेक्षा ठेवताय तुम्ही नगरसेवकांकडून? नगरसेवक तेच काही समस्या आल्या की त्या पूर्ण कराव्यात. आतापर्यंत होतातच, म्हणजे काही मागणी केली की होतात, तसंच पूर्ण करावं. रस्ते वगैरे व्यवस्थित आता जरा दुरुस्त व्हायला पाहिजे, ती गरज आहे रस्त्यांची. प्रभाग क्रमांक 18 मधील आणखी काही नागरिक माझ्या बरोबर आता आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया एकूणच त्यांना नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही इथे राहताय? आम्ही 45 वर्ष इथं आहे. आता निवडणुका आपल्या होणार आहेत आणि प्रभागांसाठी प्रत्येक प्रभागासाठी आता नगरसेवक मिळणार आहे. पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं? नगरसेवक आणि नागरिक हे यांच्यामधलं एक जर आपण नातं बघितलं तर ते घरगुती असं नातं असतं. या मागचे जे नगरसेवक आमचे नगरसेविका होत्या त्यांच्या कर्तव्याबरोबरच आमच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा त्या आम्हाला मार्गदर्शन करत होत्या आणि आमच्या ज्या काही अडचणी असतील त्यावर त्या आम्हाला सहकार्य करत होत्या. असा नगरसेवक आम्हाला आता हवा आहे. दुसरी गोष्ट, आता हे प्रभाग हे 4 प्रभागांचे एक प्रभाग झाला तर त्या ताकदीचा नगरसेवक जशी पूर्वी कामं झाली तशीच या 4ही प्रभागामध्ये मिळून काम व्हायला पाहिजे या पद्धतीचा आम्हाला आता नगरसेवक हवा आहे. पूर्वी आमच्याकडे ड्रेनेजचं काम नव्हतं. आमच्या मागच्या नगरसेवकांनी आम्हाला ते ड्रेनेजचं काम करून दिलं आणि बरीच अशी कामं केलेली आहेत. त्यामुळे आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत त्या कामगिरीवर आणि तशीच कामगिरी या भविष्यात मग आम्हाला नगरसेवकांकडून अपेक्षित आहे. आता इतके वर्ष नगरसेवक नव्हते त्यामुळं समस्या ह्या काय कुठे गेलेल्या नाहीये, समस्या आहेत त्याच आहेत. पण अशा समस्या आल्यानंतर तुम्ही त्यावर काय तोडगा काढत होता? आता आम्ही तोडगा काढत होतो म्हणजे आम्ही काय करायचो, ज्या आमच्या मागील नगरसेविका होत्या त्यांना सांगितलं की आमची कामं व्हायची सगळी. इथे रस्ते असू देत काय असू दे, इथं ड्रेनेजचा मोठा प्रश्न होता. 40 वर्ष ड्रेनेजची लाईन इथे कोणी हे केले नाही. आता ड्रेनेजची लाईन पण तिने त्यांच्या ह्याच्यातच झाल्या आमच्या ज्या मागील नगरसेविका होत्या. आता आमच्या इथे पूर्ण कॉलनीमध्ये की नाही एकच मंडळ आमचा गणपती बसतो. आम्हाला हॉल नव्हता, हॉल त्यांच्या मार्फतच आम्हाला झाले, जेणेकरून आम्हाला की नाही कुठल्याही गोष्टीची अडचण होत नाही. तर अडचण असेल तिने कधी पण फोन केला तर तिने आमच्यासाठी आम्हाला तशीच नगरसेविका हवी. काय अपेक्षा आहे तुमची नगरसेवक? गटारींची कामं आणि रस्त्यांची कामं व्यवस्थित झाली की बस रोजच्या. आणि पाण्याची एक समस्या रोजच्या रोज व्हावी आणि वेळोवेळी त्यांनी नगरसेवकांनी येऊन लक्ष द्यावं फक्त, बाकी काय प्रॉब्लेम. काय वाटतं तुम्हाला कसा हवा नगरसेवक? नगरसेवक हा एक चांगल्या प्रकारे म्हणजे काम करणारा व आपल्या भागातली सर्व लोकांची समस्या पूर्ण करणारा ह्या पद्धतीने आम्हाला नगरसेवक हवा आहे. आणि आता जे आमचे नगरसेवक आहेत रूपाराणी निकम यांनी पण आपल्या म्हणजे खूप काही आपल्या भागात सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे आणि प्रत्येक काम त्यांनी केलेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे जे सगळं आहे ते काम होत राहिलेलं आहे. आणि ह्याच्या पुढे पण आमची इच्छा आहे की त्यांनीच परत निवडून आल्या पाहिजे आणि ह्या भागात त्यांनी सहसा सगळ्या गोष्टीची कामं केली पाहिजे. काय अपेक्षा आहे नगरसेवकांकडून? कसा हवा नगरसेवक?
जसं ते मागचे जे नगरसेविका होत्या त्याच आम्हाला हव्यात, कारण की त्यांचं काम इतकं छान आहे की त्यांच्याबद्दल काही शब्दच नाही आम्हाला बोलायला. त्यामुळे जे मागचे नगरसेवक आहेत ना त्यांनीच इथं परत यावं हीच आमची अपेक्षा आहे. जसं भागातील ज्या मागील समस्या ज्या प्रकारे मागील नगरसेवक सोडवत येतात त्याच प्रकारे समस्या सोडवणारे नगरसेवक आम्हाला हवे. नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं? नगरसेवक काय चांगलाच पाहिजे हो, काम म्हणजे हे करणारा म्हणजे सगळी दुर्लक्ष काय होणार नाही, भागाची काळजी घेतली पाहिजे एवढंच. आता समस्या जर आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर कसा तोडगा काढत होता? इतके वर्ष नगरसेवक नव्हते. नाही, आम्ही काय जे मागील नगर होते किंवा जे चॅनेवाले होते त्यांना सांगत होतो, सरकून कामं बी होत होती, थोडा त्याचा प्रॉब्लेम नाही. आणि भरपूर सारे कामं केले बी नगरसेवकांनी. व ते ड्रेनेजचे मसले होते, होत नव्हते, ते बी झाले. आणि मेन प्रॉब्लेम जे आमच्या या साळोपाकर होता तो खतरनाक तो वायरीचा होता. 33 मेगावॉट काहीतरी वायर होती. 2-3 बांधकाम चालू होते, त्याला ते पाईप बी त्यांची स्लॅब होण्याचे लागलेले, जीवितहानी बी झाली असती आणि मोठा प्रॉब्लेम बी झाला, संकट बी आलता. आणि MSCB वाली बी होती, त्यांची कोम नव्हती, अवकत नव्हती. ते आपले मागील नगरसेवक होते, ते बिचारे धावून आले आणि त्यांनी बहुत सारे म्हणजे माणसे बी गोळा केली त्यांच्या फोन करून आणि तुरंत म्हणजे त्यांच्या ह्याच्यातून फंडातून वगैरे भरपूर खर्च करून ती वायर बंद करून तिकडनं मेन ड्रेनेजला तिकडनं वन हायवेनं जोडली. परंतु अजूनही प्रॉब्लेम कसला आहे की बाबा ती वायर गेलेली नाही, म्हणजे अजूनही बांधकाम लोकांना अजून पुन्हा भ्या आहे आणि ती वायर जावावी. काम करणारे कार्य करणारे नगरसेवक आता हवेत आम्हाला. तुमची काय अपेक्षा आहे काका? नगरसेवक कसा हवा? नगरसेवक आता पहिले होते ते जुने ते चांगले होते, करत होते कामं वगैरे करत होते. आता कसं झाले काही जणांचे नवीन निघायला लागल्यात, आम्हाला हे करा ते करा, ते काय जमत नाही. त्यांनी कसं पहिले सगळे रोड केले, आता ड्रेनेजची पाईपलाईन टाकायला चालू केली त्यांनी, तर ते पूर्ण झाले का नाही मग त्यांचे. प्रभाग क्रमांक 18 मधील आणखी काही नागरिक माझ्या सोबत आता जोडलेले आहेत. विचारूया त्यांना नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही इथे राहता? मी गेले 25 ते 27 वर्ष झाले तर राहायला आहे. बर. आता महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि नगरसेवक तुम्हाला मिळणार आहे. जो इतके वर्ष नगरसेवक नव्हते ते आता नगरसेवकांच्या निवडणुका लागणार आहेत. पण नगरसेवक तुम्हाला कसा हवा आहे? आम्हाला नगरसेवक जसं मागील नगरसेवक होते, म्हणजे मागील बघा नगरसेवक हॉल केलेला आहे, ते हॉल केला ते समोर जे बांधलेलं सरकारी संडास आहे त्यांनी बांधलेला आहे. तो अखंड रस्ता मंजूर आहे. आता ड्रेनेजचं काम चालू आहे, ड्रेनेजचं काम वगैरे चालू आहे. आणि आम्ही 25 ते 27 वर्ष इथं राहायला आहे. आमच्या घरात संडास नव्हतं, त्यांनी आता ते मंजूर करून आणलेलं आहे. ड्रेनेजची लाईन झाली की ती बांधून देतो म्हणून सांगितल्यात आणि आम्हाला पुढं त्यांच्यासारखाच नगरसेवक पाहिजे आहे. तुमचं काय मत आहे यावर? आमची जी भारतनगर वस्ती आहे ही दाट लोकवस्ती असणारी एक वस्ती आहे. या ठिकाणी तसं समस्या पण जास्त असतात, म्हणजे जसे लाईट, पाणी किंवा कचऱ्याचं व्यवस्थापन. यासाठी जसं गेल्या नगरसेवकांनी आम्हाला ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, आमच्यासाठी चांगलं कार्य केलेलं आहे. जसं काही लाईटची व्यवस्था, आता जसे स्ट्रीट लाईट हे बांधलेले आहेत, पाठीमागचा हा हॉल बांधलेला आहे, तसेच संडासची देखील व्यवस्था केली आहे. पुन्हा घरोघरी संडास होण्यासाठी त्यांनी उपक्रम पण राबवलेला आहे आणि त्यासाठी मंजुरी पण घेतलेली आहे. तसेच रस्त्याच्या कामासाठी त्यांनी नाही म्हणलं 30 लाखाचा आता निधी देखील त्यांनी आणलेला आहे, मंजूर केलेला आहे, ड्रेनेज लाईन टाकलेली आहे. तर आमच्या वस्तीसाठी असे चांगले काम करणारे नगरसेवक आम्हाला हवेत, जेणेकरून आमची जी वस्ती आहे दाट लोकवस्ती असणारी वस्ती आहे भारतनगर, तर तिथल्या लोकांच्या समस्या सोडवणारे आम्हाला चांगले नगरसेवक हवेत, जसे गेल्या टायमाला जे नगरसेवक होते तसे. तो रस्ता मंजूर आहे, त्याचं मटेरियल सुद्धा आलं होतं. मग आम्ही जाऊन त्यांच्याजवळ रिक्वेस्ट केली की आमचा रस्ता करू नका, पहिला आम्हाला ड्रेनेजची लाईन करून द्या, म्हणजे पुन्हा उकरणार नको. तर त्यांनी ते मटेरियल परत पाठवलं, ड्रेनेजची लाईन करून मग तुम्हाला रस्ता करून देतो म्हणून सांगितले आणि रस्ता मंजूर आहे. काय अपेक्षा आहे तुमची नगरसेवकांकडून? आमचे माझे नगरसेवक होते ते कधी आम्हाला म्हणजे अडचणीला जे हक्काचे आमचे कार्यकर्ते होते, कधी पण अडचण आम्हाला आली तर आम्ही एक फोन केला तर ते आम्हाला मदत करायची. तसेच आम्हाला धडधडीचे नगरसेवक पाहिजे. इतके वर्ष आता निवडणुका झालेल्या नाहीये, 4 ते 5 वर्ष झालं, नगरसेवक नव्हते, पण समस्या या असतीलच. पण मग या समस्या ज्या वेळेला तुम्हाला येत होत्या त्यावर तुम्ही काय तोडगा काढत होता? नाही, आम्ही माझे नगरसेवकडे जायचो होतो, त्यामुळे आम्हाला काही अडचण काय आलं नाही. काय अडचण आला की त्यांच्याकडेच जायचं होतं, त्या हे करतो, सॉल्व्ह करतो ते सगळं. आणि आता आम्हाला कसं आहे, माझे नगरसेवक आहेत तसंच आम्हाला नगरसेवक लाभावे असं इच्छा आहे. काय अपेक्षा आहे तुमची? अपेक्षा का नाही, आतापर्यंत तर खूप छान झाले, ह्याच्यापुढे बी छान व्हावं. आणि नगरसेवक छान आहेत आमचे, आणि आमच्या इथली माणसं सगळी एकत्र मिळून जुळून सगळी राहतात आणि सगळ्या एकामेकाला समजून
पुढाकार करतात आणि असंच सगळीकडे व्हावं, सगळीकडे राहावं, सगळी माणसं जोडून राहावं, हक्काचा माणूस निवडून आणावं एवढं फक्त म्हणते. काय सांगाल काका, कसा नगरसेवक पाहिजे? काय आम्हाला हाय ते आहे नगरसेवक पाहिजे. पहिलं जे होता इथं तेच पाहिजे आम्हाला. दुसरं आम्ही इतर ह्याला कोणाला काय त्यांना काय जर बोलला तर आम्ही काय जाऊ शकत नाही. त्यालाच निवडून देणार आम्ही. नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं? नगरसेवक काय चांगलाच पाहिजे हो, काम म्हणजे हे करणारा, म्हणजे सगळी दुर्लक्ष काय होणार नाही, भागाची काळजी घेतली पाहिजे एवढंच. आता समस्या जर आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर कसा तोडगा काढत होता? इतके वर्ष नगरसेवक नव्हते. नाही, आम्ही काय जे मागील नगर होते किंवा जे चॅनेवाले होते त्यांना सांगत होतो, सरकून कामं बी होत होती, थोडा त्याचा प्रॉब्लेम नाही. आणि भरपूर सारे कामं केले बी नगरसेवकांनी. व ते ड्रेनेजचे मसले होते, होत नव्हते, ते बी झाले. आणि मेन प्रॉब्लेम जे आमच्या या साळुपाकाला होता तो खतरनाक तो वायरीचा होता. 33 मेगावॉट काहीतरी वायर होती. 2-3 बांधकाम चालू होते, त्याला ते पाईप बी त्यांची स्लॅब होण्याचे लागलेले, जीवितहानी बी झाली असती आणि मोठा प्रॉब्लेम बी झाला, संकट बी आलता. आणि MSCB वाली बी त्यांची कोम नव्हती, अवकत नव्हती. ते आपले मागील नगरसेवक होते, ते बिचारे धावून आले आणि त्यांनी बहुत सारे म्हणजे माणसे बी गोळा केली त्यांच्या फोन करून आणि तुरंत म्हणजे त्यांच्या ह्याच्यातून फंडात वगैरे भरपूर खर्च करून ती वायर बंद करून तिकडनं मेन ड्रेनेजला तिकडनं हायवेनं जोडली. परंतु अजूनही प्रॉब्लेम कसला आहे की बाबा ती वायर गेलेली नाही. म्हणजे अजूनही बांधकाम लोकांना पुन्हा भ्या आहे आणि ती वायर जावावी. काम करणारे, कार्य करणारे नगरसेवक आता हवेत आम्हाला. तुमची काय अपेक्षा आहे काका, नगरसेवक कसा हवा? नगरसेवक आता पहिले होते ते जुने ते चांगले होते, करत होते, कामं वगैरे करत होते. आता कसं झाले, काही जणांचे नवीन येऊ लागल्यात, आम्हाला हे करा ते करा, ते काय जमत. आता यांनी कसं पहिले सगळे रोड केले, आता ड्रेनेजची पाईपलाईन टाकायला चालू केली त्यांनी, तर ते पूर्ण झाले का नाही मग त्यांचे. मग काय अपेक्षा आहे तुमची नगरसेवकांकडून, कसे पाहिजे ते? भावी नगरसेवक पहिले होते तसेच नगरसेवक पाहिजे. प्रभाग क्रमांक 18 मधील काही महिला आता माझ्या बरोबर जोडलेल्या आहेत. त्यांना विचारू एकूणच नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही इथं राहताय? 22 वर्ष झालेत. बर, आता निवडणुका झाल्या नव्हत्या इतके वर्ष, 4-5 वर्ष झालं नगरसेवक नव्हते कुठल्याच प्रभागाला, पण आता निवडणुका होत आहेत, नगरसेवक मिळतात. पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? आणि नगरसेवक कसा म्हणजे कसं जनतेचं ऐकून घेणारा, त्यांच्या समस्या सोडवणारा, ज्या प्रभागात येऊन वरचेवर भेट देऊन या प्रभागाच्या काय अडीअडचणी आहेत त्या सोडवणारा असा पाहिजे. नगरसेवक हा म्हणजे काम करणारा पाहिजे. गटरी रस्ता म्हणा स्वच्छ, म्हणजे 15 महिन्यातून येणारा ते असं पाहिजे नगरसेवक. वरच्यावर झालोट, गटर लाईट म्हणा, एक भागात लाईट नाहीये, स्वच्छता पाहिजे बघा, असं नगरसेवक हवा. आता इतके वर्ष झाले निवडणुका झाल्या नव्हत्या, पण समस्या त्याच होत्या. मग अशा समस्या आल्यानंतर तुम्ही काय करत होता? आम्ही त्यांना सांगत होतो की नेहमी, पण आमची कामं काही झालेलीच नाही आहेत. मग नेहमीच आता ते गटरी चांगल्या असताना त्या उपसून टाकल्या, परत दुसऱ्या गटरी बसवल्या, ती पण स्वच्छता नाही आहे. आणि आता कोण नगरसेवक येईल ते चांगला यावा काम करणार. आणि गटरीचा वास मारतोय, ते स्वच्छता कॉलनी एकदम पडल्यासारखी झाली आमची. तिथं कधी वारसच नाही आहे कोण त्या कॉलनीला, असं झालं. 5 का आता 10 वर्ष झाले. आता माझी नगरसेवकने आम्हाला परवा पाण्याचं नळ तेवढं पाईप घालून दिली 20 वर्षानं आम्हाला, ती 20-22 वर्षानं. कारण पाणी खराब येत होतं, सगळे आजारी पडत होते. आता येणारा पण आम्हाला व्यवस्थित पाहिजे, कॉलनीवर देखरेख व्यवस्थित पाहिजे. आम्ही इथं राहतोय आता 30 वर्ष झाली, पण आता 10 वर्ष झालं एकदम बेकार कॉलनीची अवस्था झालेली आहे. स्वच्छता नाही, काय नाही, पावडर नाही गटरीला, त्याशिवाय गटर काढायला कोण नाही आहे असं. आणि हे रस्ते हा रस्ता गटर केले आता आणि सगळ्यांच्या घरात आता पाणी जायला लागले. गटरी छोट्या पडल्या आणि सगळ्या घरातून सगळ्यांच्या पाणी जायला लागले. आणि आता रस्त्याची उंची वाढल्या, त्यामुळे काय करायचं ते ठरवायला पाहिजे. आता कसा नगरसेवक पाहिजे तुम्हाला, मग काय अपेक्षा? आठवड्यातून स्वच्छता व्हावी, झाड लोटपणाला माणसं पाहिजेत. तिथं हाक मारल्याशिवाय कोणीही येत नाही. हाक मारले तरच येतात, फोन केला तरच होते काम, नाहीतर होत नाही. म्हणजे इतकं लक्ष घालायला पाहिजे. आणि गटारची स्वच्छता, पांढऱ्या आळ्या वळ्या सगळ्या असं गटरीतून येतात, त्या घरात येतात, त्याची स्वच्छता व्हावी. गटारांनी लोटणं झाडणं सगळं व्हावं, आठवड्यातनं एकदा तरी व्यवस्थित व्हावं. आणि त्यांनी पण फेरी मारायला पाहिजे नगरसेवकांनी सुद्धा, काय चाललंय काय नाही, हाय का नाही. कोणाची गाठ भेट घेत नाहीत, वरच्यावर नुसती येतात जातात, कोणाला बोलवत नाहीत, काय नाहीत,
असं मीटिंग घेऊन बोलवायला पाहिजे सगळ्यांना, म्हणजे मग आम्ही बोलू शकतोय काय असेल आणि ते. हे रस्ते उंच होऊन घरातली सगळ्यांच्या पाणी जाते आत गल्ल्यामध्ये. रस्ते कसे करायला पाहिजेत हे पण बघायला पाहिजे. रस्ते खाली करायला पाहिजेत आणि गटरचं सगळ्या घरातली पाणी जाते सगळ्यांच्या, हे पण व्हायला पाहिजे व्यवस्थित. वरच्यावर तुमच्यात ना हे स्वच्छ करा पाहिजे, गटरीतली घाण तर सरळ जाईल ना, नाही तर वास मारतो गटरीचा. आता सगळे रेते आणि रस्ता पण खराब आहे. सगळं गाडी जर गेली तर त्याची दगड उडून लेडीज जर बसले की त्यांच्या अंगावर येतात नाही. हे तर काय अपेक्षा काय आहेत मग तुमच्या नगरसेवकांकडून? कसा पाहिजे? स्वच्छता गरजेचं आहे की वरचीवर त्यांनी येऊन आपलं कामं केली पाहिजे. घरगुती काम पण पाहिजे. सांगा की वरचीवर कामं व्यवस्थित करणं एवढंच आम्हाला गरजेचं आहे बघा. गरजेचं आहे. काय त्यांनी आतापर्यंत काहीच कामं पाहिजे असं होय. म्हणतात सगळेजण. इथं कॉलनीत कसली हे नाही आहे, घर बसल्या काम सुविधा नाही, नाही, काय काय सुविधाच नाही. नाही. लहान मुलांनी कशाच्या? खेळायचं हे नाही आहे, कुठं मंदिर एखादं ते पण नाही आहे. कशाचं इथं काहीच मुलांनी सुविधा नाही. खेळायला, मोठ्या मुलांनी बसायला आणि घर बसल्या काम आपल्या इथं काहीच नाही आहे महिलांनी खरं म्हणजे. त्याच्यासाठी पण त्यांनी काहीतरी काम आम्हाला जोडून द्यावं, काय असेल ते. हीच अपेक्षा आमची आहे. आम्ही काय दुसरं काय म्हणत नाही, काय नाही. आमच्याकडे काही लक्ष नाही आहे बघा. कॉलनी आमची पडून आहे अशी. आणि नगरसेवक म्हणजे कसं करणारी कामं आपलं वेळेवर करून जाणे हे महत्वाचं आहे आम्हाला. बाकीचं विचारायचं. होय, हे विचारणारा पाहिजे वरचीवर. आता इथं जर नगरसेवक आला तर कॉलनीची मतं जर पडली त्यांना तर कॉलनीच्या जीवावर येऊ शकतो नगरसेवक. पण इथं कामच होत नाहीत, कामच होत नाही. असं झालेलं आहे. एकदा जे येतो म्हणते ती हा, परत येतच नाही. तसं नको आता हो. काय सांगाल काकी? तुम्ही काय सांगाल? कसा नगरसेवक हवा? कॉलनीकडे लक्ष देणारच पाहिजे. नगरसेवक कोण येईल तो कॉलनीकडे लक्ष देणारा पाहिजे. एक पाऊस आला तर सगळं घरातली पाणी जाते, अवस्था ही आहे. आणि रस्ते, ड्रेनेज, पाण्याची लाईन, पाणी सकाळी येत होतं तर ते रात्रीचं पाणी कधी पण येते. पाणी सकाळी पाहिजे. ड्रेनेज लाईन पण व्यवस्थित झाली. काय सांगाल आजी? कसा नगरसेवक हवा? त्यांनी सांगितले ते सगळं बरोबर आहे. तसा पाहिजे, दुसरं काय नाही. बायकाशनी काही कामं नाहीत. गटारीत आता किती दिवस झाल्या हे नाहीत. माणूसच नाही, लोटाय नाही, गटरील नाही, निघत नाही. होय. प्रभाग क्रमांक 18 मधील आणखी काही नागरिक आता माझ्या बरोबर जोडले गेलेले आहेत. त्यांना विचारूया एकूणच त्यांना नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार काका. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही इथे राहताय? आम्ही 86 पासून इथे राहतोय. बर. आता निवडणुका लागणार आहेत आणि इतके वर्ष जे नागरिकांना मिळाले नव्हते नगरसेवक, ते आता नगरसेवकांच्या निवडणुका लागणार आहेत, नगरसेवक मिळणार आहेत. पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला काय माहिती काय काम करणारा नगरसेवक हवा आहे आणि सगळ्यांनी जर लक्ष द्यावं एवढंच आहे. तुम्हाला काय वाटतंय काका? माझी वाटतंय की आपल्या भागात चांगला नगरसेवक यावा आणि काम सगळं काय असेल ते करावं त्यांनी. हे आता आजपर्यंत इथे नगरसेवक निवडून आले, कोणीही लक्ष दिलेलं नाही. रस्ते पिस्ते सगळं आमचे नाही, लक्ष नाही. काय सांगाल? काय सांगायचं आता, आपल्या कॉलनी जे कोणतरी आपल्यातले असावे हितचिंतक कॉलनीबद्दल असा निवडून आला तर बरं होईल. काय सांगाल? नगरसेवक कसा हवा? नगरसेवक जनतेच्या मूलभूत सुविधा, एक पाण्याची पुरवठा व्यवस्था हवी, गटारी साफ हवीत, गटारी स्वच्छता, नागरिकातले हे भागातले काही एक ज्वलंत प्रश्न असतात ते सोडवणारे असावेत. अगदी हिरीनं भाग घेऊन ते भले त्यांचे वरचे कोण अधिकारी असतील त्यांना देखील ते हे आता काय काय प्रोजेक्ट यायला लागलेत, काय आले, पण ते नागरिक त्याचा त्रास होतो. काही प्रोजेक्ट ते तसे सरकारी धोरणातून प्रोजेक्ट चांगले आहेत, पण त्याची जागा निवडण्यापासून तो प्रोजेक्ट कुठं व्हावा ही जनतेलाही कळते, भविष्यात ही गरज आहे हे कळते. एखादं समजा सांडपाण्याचा विषय असेल तर तो प्रोजेक्ट इथल्या या भागातल्या लोकांना नको आहे, पण तो शहरासाठी म्हणून जनतेची सगळ्यांना पाहिजे. आता परदेशात काय सुविधा आहेत, आमच्यापेक्षा तरी परदेशामध्ये फार मोठ्या सुविधा आहेत, तर तिथल्या प्रोजेक्टची माहिती घ्यावी. तिथलं प्रोजेक्ट हे हवा प्रदूषण आणि हे ते होऊ नये याच्यासाठी उच्च माध्यमातून किंवा त्या लेवलनं प्रयत्न व्हावेत. ही जरी मोठी अपेक्षा नसेल तर किरकोळ त्यापेक्षा गटारी साफ करणं, रस्ते होणं. आज हा रस्ता बघा, रस्त्यात धरत चालता येत नाही, काय ते चप्पल वगैरे हा प्रश्न दिसतो. तर ह्या मूलभूत सुविधा त्यांनी कराव्यात केवळ मतासाठी आणि स्वतःच्या नावाची पाटी लागावी असं काय राजकारणात उतरू नये. कारण इतकी लोकसंख्या आणि इतके इच्छुक उमेदवार आहेत की यांना काय खरोखर पुढं भविष्यात जनतेसाठी काय करायचं आहे का, नगरसेवक म्हणून जनतेच्या सामाजिक कार्यामध्ये यांना काय
आणि जनतेची कामं करणार आहेत का हे करावे त्यांनी, एवढ्या अपेक्षा. तुम्हाला काय वाटतंय कसा नगरसेवक हवा? नगरसेवक असा हवा की ज्यानं लोकांना समजून त्यासाठी काम करावे. फक्त घरचं स्वतःच्या घरचंच नव्हे, जनतेचं लक्ष केलं पाहिजे, असं असावा. पूर्वीचा प्रभाग क्रमांक 69 आणि 18चा, आता सध्याचा 18 प्रभाग क्रमांक, गेली 3-4 वर्ष आता निवडणुका झालेल्या नाही आहेत. त्यामुळं कोणत्याही कोल्हापूर महानगरपालिकेचे जे काही प्रभाग आहेत त्याला असा वाली कोण उरलेला नाही आहे. त्यामुळं गेल्या 3.5-4 वर्षात असं चित्र अनुभवायला मिळालंय की रस्ते, गटर्स, पाणी याचा नागरिकांना फार त्रास झालेला आहे. स्वच्छता नाही आहे. त्यानंतर आमचं म्हणणं ऐकून घेणारा कोणी इथं प्रतिनिधी नाही आहे. त्यामुळे हे सफाई कामगार वगैरे इतके बेशिस्त वागायला लागलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्याच्या सुविधा आता उपलब्ध होत नाहीत आणि कुठेही तक्रार केली तर त्याचा काही उपयोग होत नाहीये. आता येणाऱ्या नगरसेवकांनी निवडून यापुढं त्यांनी आता प्रभाग पण मोठा झालेला आहे, 4-4 प्रतिनिधी निवडून येणार आहेत. त्यामुळं हा भाग सगळा विभागून जाणार आहे. मतदारांची संख्या मोठा आहे, प्रभाग मोठा आहे. त्यामुळे नागरिकांना किती सुविधा मिळणार आहेत आणि त्याचा फायदा काय होणार आहे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण आता तसं जर बघायला गेलं तर महानगरपालिकेकडे सफाई कामगारांची संख्या अपूर्ण आहे. त्यामुळं काही म्हणजे लोकांना त्याच्या सेवा मिळत नाहीयेत. रस्ते गटर्स पासून वंचित आहेत. आता उपनगरात जर बघितलं तर रस्ते गटर्स चांगले झालेले आहेत. तसेच जे लोकप्रतिनिधी जे आहेत, आमदार खासदार, हे 5 वर्षातून फक्त एकदा इकडे फिरकतात. त्यांना आम्ही बरेच वेळा आमच्या प्रभागातील अडीअडचणी सांगितलेल्या आहेत, पाठपुरावा केलेला आहे. मात्र त्यांच्याकडनं या गोष्टींचा अद्याप काही म्हणजे पूर्तता झालेली नाही. या बाबतीत आम्ही सगळे निराश आहोत. यापुढे येणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधींनी प्रत्येक भागात लोकांना सुखसोयी सुविधा देण्याचा सातत्याने प्रयत्न करावा, जनतेशी संपर्क ठेवावा, त्यांच्या काही अडचणी त्या समजून घ्याव्यात, एवढीच सर्वसाधारण माझी माफक अपेक्षा आहे. काय सांगाल नगरसेवक कसा हवा? मला वाटतंय नगरसेवक कसा हवा म्हणण्यापेक्षा त्या नगरसेवकाचं कर्तृत्व काय आहे याच्या अगोदर ते आपण तपासून पाहिलं पाहिजे. कारण नगरसेवकला उभारणारे उमेदवार भरपूर आहेत, पण काम करणारे थोडकेच आहेत. आता गेले 10 वर्ष आमच्या प्रभागाला कोणी वाली राहिलेलं नाही. तुम्ही आता माझं असं म्हणणं आहे की तुम्ही रस्त्याची दुरवस्था दाखवू शकता, या रस्त्यावरती डांबर तुम्हाला दिसतंय का बघा. गेली 10 वर्ष आम्हाला कुणीही इथं कसल्याही प्रकारचं काम केलेलं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही सर्व नागरिक मिळून असतील किंवा मंडळाचे कार्यकर्ते असतील, हे मिळून आम्ही इथं वर्षानगरमध्ये एक स्वच्छ वर्षानगर सुंदर अभियान, स्वच्छ वर्षानगर सुंदर वर्षानगर हे अभियान आम्ही राबवतो. यामध्ये सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग आहे आणि आपल्या तरुण कार्यकर्त्यांचा पण सहभाग आहे. पण यामध्ये तत्कालीन नगरसेवक असतील किंवा विद्यमान नगरसेवक, आता म्हणता येणार नाही विद्यमान नगरसेवक कोणी नाही आहे, किंवा तत्कालीन आमदार असतील किंवा विद्यमान आमदार असतील, त्यांनी कसल्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य केलेलं नाही. आम्ही इलेक्शन पुरतं आमच्याकडे यायचं आणि नंतर आमच्या मूलभूत गरजा काय आहेत, स्वच्छता आमची जशा अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, त्यापैकी एक मूलभूत गरज म्हणजे स्वच्छता आहे. स्वच्छता जर महापालिकेकडून होत नसेल, नगरसेवक जर कुठले करत नसतील, तर नगरसेवक असला काय आणि नसला काय काहीच नाही. तर आम्ही सर्व नागरिक स्वतः स्वच्छता करतो. गटर्स आमचे किती दिवस झाले काढून ठेवले, ते गटर्स परत नेला जात नाही, त्या कचरा नेला जात नाही, हे तुम्ही बघू शकताय. मग ह्या कचऱ्यात आम्ही राहायचं का? मग येणाऱ्या नगरसेवकांना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. कारण स्वच्छ जर आपण राहिलो, जर आपला परिसर स्वच्छ असेल तर नागरिक स्वच्छ असतील तर त्यांचं आरोग्य स्वच्छ राहील. आज ढास इतके भागात दुर्गंधी इतकी आहे, डास इतके आहेत की आपण म्हणजे त्याचा प्रादुर्भाव खूप झालेला आहे आणि त्यामुळे रोगराई निर्माण झालेली आहे. घरटी बघितला तर छोटी मुलं आजारी आहेत, कोणतरी आजारी आहेत, पण ह्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. महापालिकेची गाडी येते, औषध फवारण्याची गाडी येते, पण ती एका कोपऱ्याला फवारतात आणि परत जातात. मग असं व्हायला नको आहे. आता जसे आमचे मित्र ज्येष्ठ नागरिक संजय पवार साहेबांनी जो मुद्दा मगाशी मांडला की वाली कोण नाही आहे आणि जे सफाई कामगार आहेत ते सफाई कामगार इतके मुजोर आहेत की त्यांना इथं बसून ते चकाट्या पिटतील, पण ह्या गटर साफ करणे असतील किंवा लोटून काढणे ह्या कुठल्याही गोष्टी ते करत नाहीत आणि त्यांना विचारणारा कोणी नाही आहे. आणि काही नगरसेवक त्यांना म्हणजे तत्कालीन विद्यमान नगरसेवक होते ते त्यांना पाठीशी पण घालतायत. हा पण ही बाब खूप गंभीर आहे. आणि आमचं आता जर नगरसेवक नाही आहे तर प्रशासकीय म्हणून आपल्या प्रशासक मॅडमने ह्याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि कितीतरी वेळा आम्ही हे निवेदन आणि हे देऊन झालेलं आहे, पण कुठल्याही प्रकारची कार्यवाही महापालिकेकडून केली जात नाही. प्रभाग क्रमांक 18 मध्ये आता मी आलेली आहे आणि इथल्या काही महिला आता माझ्या बरोबर आहेत. विचारूया त्यांना नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार काकी. नमस्कार. किती वर्ष झालं इथं राहताय? मी इथे 40-45 वर्ष झाले. बर, आता एकूणच नगरसेवकांच्या या निवडणुका होतात, पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय?
नगरसेवक हा आम्ही सगळ्या लोकांनी मिळून त्याला निवडून दिलेलं असतं की तो आमच्या भागासाठी काहीतरी करावा. आणि जर प्रत्येक वेळेला त्यांनी जर विचार केला तर तो आपल्या भागात ज्या वेळेला फिरेल त्यावेळेला ती एक आपलं घर आहे म्हणून जसं करतो तसंच त्यांना आपल्या भागाविषयी विचार करून करायला पाहिजे. मग तो विचार जर नगरसेवकांच्याकडे तसा व्हायला पाहिजे. आणि त्यांनी एकदा येऊन बाबा फिरून सगळं काय करतं काय नाही करत, आपण लोक लावलेली असतात ती लोक काम करतात की नाही करतात हे त्यांनी बघायला पाहिजे येऊन. त्याची एक फेरी रोजची पाहिजेच आपल्या भागातनं, असा आम्हाला नगरसेवक पाहिजे. बर, आता इतके वर्ष नगरसेवकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत, पण भागात समस्या असतीलच. मग अशा समस्या आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काय तोडगा काढत होता? तोडगा काय, आता स्वतःच आम्ही लुटून काढतोय, आम्हीच कचरा टाकतोय, नगरसेवकच नाही. आणि जरी ह्याच्या मागे जर 10 वर्षाच्या मागे निवडणुका झाल्या नगरसेवक होते, तो एकही नगरसेवक फिरत नाही. निवडून आले की त्यांनी थार गाडी हे गाडी काढून त्याच्या मागून फिरतात गाडीतनं, आणि त्याच्या मागे 4 कार्यकर्ते जे पाकिट मिळालेले असतात ती लोक फिरत असतात. बाकीची जी सामान्य लोक आहेत ना त्यांच्यावरती फार अन्याय होतोय. हा गटरी, हा कचरा काहीच उठवला जात नाहीये, त्यातच मुलं खेळतात, त्यातच सगळं चालू आहे. त्यासाठी आम्हाला असा नगरसेवक पाहिजे की तो काम करणारा पाहिजे, वेळोवेळी गल्लीमध्ये आलेला पाहिजे. निवडून दिलं म्हणजे की तो तिकडेच गेला असं नको. आम्ही आता निवडणुकीच्या वेळी ते हातापाया जोडत येतात आणि एकदा निवडणुका झाल्या की आम्ही त्यांच्या हातापाया जोडत जातोय. आम्हाला असा नगरसेवक नको आहे, काम करणारा नगरसेवक पाहिजे. तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय अपेक्षा आहेत? ज्या आता काही समस्या असतात रोजच्या, त्या किमान रोजच्या रोज जरी नाही पूर्ण झाल्या तर 1-2 दिवसातून तरी त्यांनी लोक लावून स्वच्छता वगैरे करणं हे गरजेचं आहे. पण ते कोणच सगळ्यांचंच दुर्लक्ष होतंय. नगरसेवक असा आहे हवा की त्या प्रभागाला सगळ्यांनीच नावाजलं पाहिजे, तरच त्या नगरसेवकाला काहीतरी अर्थ आहे, नाहीतर काय उपयोग आहे ना. काय म्हणणं आहे काकी तुमचं? कसा पाहिजे नगरसेवक? नगरसेवक असावा की आमचे एरिया आमचा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित असावा. वेळोवेळी तिने आठवड्यात 1-2 वेळा येऊन तरी आपल्या गलीत लक्ष दिलं पाहिजे. कचरा उठाव झाला पाहिजे, गटरी स्वच्छ केल्या पाहिजेत. बाकीचे काय प्रॉब्लेम असेल पाण्याचा वगैरे तर त्यांनी त्याकडे लक्ष द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आता आमच्या भागात ना गटर काढणारी कोणच नाही. आम्ही स्वतः गटार काढतो आणि आमचे अंगण पण स्वतः लोटतो. किमान 1-2 दिवसांनी तर त्यांनी गटार काढायला यायला पाहिजे, हे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. असा नगरसेवक पाहिजे. काय सांगाल का की कसा पाहिजे नगरसेवक? हो, लाईटी नसते आमच्या इथे, पण लोटाय कोण येत नाही, आम्हीच काढतोय झाडून. आणि टाकायला आणि वेगळीच असतात माणसं, काय 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 नेऊन आणून. मग स्वच्छता करणारेच असावेत आणि लक्ष देणारेच असावेत. ह्या भागात कुत्र्यांचा तरी सळसळ एवढा झालाय की लहान मुलं आहेत, अक्षरशः चावलेले पण आहेत. इथं जी गायी जनावर आहेत त्यांना पण येऊन ती मोकाट कुत्री चावत आहेत. रात्री अक्षरशः भुंकून अक्षरशः दंगा चालू असतोय. त्याच्यावर पण काहीतरी नियोजन केलं पाहिजे. एखाद्या मुलाचा जीव गेल्यानंतर त्यांच्या नगरसेवकांचे डोळे उघडणार आहेत काय? तर ते पहिला तिने हा काहीतरी त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे. एका गल्लीत जवळजवळ 20-25 कुत्री आहेत, त्याचं काहीतरी नियोजन त्यांनी केलं पाहिजे. एखाद्या मुलाचा जीव गेला तर त्याला कोण जबाबदार आहे? नगरसेवक जबाबदार आहे काय? नाही, त्यांनी काय करणार नाही, त्यांनी हात उचलणार. त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे नियोजन. आणि लाईटी सुद्धा पाहिजेत. लाईट सुद्धा नाहीत, अक्षरशः खाली गांजा ओढत आहेत मुलं, बाहेरची येऊन मुलं गांजा ओढत आहेत गणपती मंदिरच्या इथं. एकही लाईट नाही आहे तिथं, वेळोवेळी लाईटी लागत नाहीत. लागल्या तर दुपारच्या एकदा लाईटी असतात, तर रात्रीच्या लाईटी नसतात. तर हे असं नको आहे. नगरसेवकचं प्रत्येक भागामध्ये लक्ष पाहिजे. आता येणारे नगरसेवक म्हणजे 4 निवडून देणार आहे आपण. तो नगरसेवक असं म्हणायला नको माझं काम नाही, त्या नगरसेवकला विचारा. तो म्हणायला नको माझं नाही तेड. असं न होता त्या 4ही नगरसेवकांनी एकत्र येऊन भागातली कामं केली पाहिजेत, तरच आम्ही त्यांना निवडून देणार. तर आम्ही त्यांना मतदान द्यायला जाणार नाही, तर आम्ही मतदानच करायला जाणार नाही, बाहेर पडणार नाही. प्रभाग क्रमांक 18 मध्ये आता मी आलेली आहे आणि इथल्या काही महिला आता माझ्या बरोबर आहेत. नमस्कार काकी. नमस्कार. किती वर्ष झाले तर आता? झाले की 30-40 वर्ष झाली. बरं, आता नगरपालिकेच्या इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या, पण त्या आता होत आहेत. एकूणच नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? हा एक सगळं व्यवस्थित पाहिजे. गल्लीत त्यांनी जरा व्यवस्थित सगळं गटर म्हणा हे म्हणा सगळं जरा खड्डे बिड्डे रस्ते जरा व्यवस्थित पाहिजे. सगळं एकदम असं हेच झाले, रस्ते खराब झालेत, सगळं स्वच्छता पाहिजे गल्लीत असं. तुमचं काय मत आहे काकी? कसा पाहिजे नगरसेवक? नगरसेवक आम्हाला असं स्वच्छता करणारच पाहिजे ना. सगळे करणं सगळे व्यवस्थित झाले पाहिजे, सोयी झाली पाहिजे, पण हे करायला पाहिजे, सगळं देखरेख सगळी झाली पाहिजे. आम्हाला असं पाहिजे. काय मत आहे? कसा पाहिजे नगरसेवक? मी आल्यापासून हा रोड झालेला नाही आहे, मी बघितलेलाच नाही. हा रोड पहिला मेन करून घ्यायला पाहिजे त्यांनी.
परत काय असेल ह्या नागरिकांच्या समस्या त्यांनी सोडवायला पाहिजेत. स्वच्छता मेन हवी, कारण लहान मुलं आहेत रोडवरनं येतात जातात ते व्हायला पाहिजे. परत काय असेल ते आता एक जीव म्हणजे सगळ्यांचं हे आता आमची गल्ली एकच आहे सोडा, मग ते आमच्या मताप्रमाणे त्यांनी जे बाकीच्या लोकांचं काय समस्या आहेत ते सोडून त्यांनी हे करायला पाहिजे. ते सांगितले की ते गटार वगैरे स्वच्छ व्हायला पाहिजे, स्वच्छता व्हायला पाहिजे. लहान मुलं खेळतात, परत म्हणजे असं पाणी दूषित होते ते पण स्वच्छता करायला पाहिजे. असं तुमचं काय मत आहे काकी? व्हायला पाहिजे. या रोड रस्ते, परत आपले गटार आणि डासांच्या वर फवारे आठवड्यातून 15 दिवसातून एकदा तरी व्हायला पाहिजे. लहान मुलं डास भरपूर आहेत, मलेरियाचा समस्या आहे, त्या सगळ्या सोडून नगरसेवक असा पाहिजे. आम्हाला सगळ्या सोयी निश्चित सगळं करणारा असं नगरसेवक पाहिजे. आणि सगळी कामं करून आमच्याकडून पण काय आम्ही त्यांना हेल्प करणार, त्यांनी आम्हाला करायला पाहिजे. आता इतके वर्ष नगरसेवक नव्हते, भागात समस्या म्हणजे रस्त्याच्या असू देत, गटारीच्या, कचऱ्याच्या असतीलच तुम्हाला, मग यावर तुम्ही काय तोडगा काढत होता? काय नाही ते चालत होतं ते चालतच होतं, पण कधी काय असं आम्हाला असं काय वाटत नाही की रस्ता कधी, आता एवढ्या वर्षात तर रस्ता आमचा चांगला नाहीच आहे. रस्त्यामध्ये माती एवढी, दगड एवढी, कारण गाडी घेऊन जाताना सुद्धा गाडी अगदी स्लिप होत्या. लहान मुलं खेळतात, ते पण खेळता खेळता एक वेळा त्यांना एवढं लागते ना, गुडघ्या फुटतात, कुठं डोकं. गटर तर आमचे स्वच्छ नाही, पाणी अगदी म्हणजे एवढा वास येतोय ना, आम्ही घरात बसलो ना, आता संध्याकाळी मच्छर हे तर आहेच, त्याच्यानं लोकांना आजार पण यायला लागलाय. रस्ता मेन आमचा म्हणजे चांगला नाहीये. आमच्या गल्लीत कोण आलं ना तर त्यांना सगळ्यांना भीती वाटते, अरे बापरे खरबडीत रस्ता आहे, कसं जायचं. सगळ्यांना अपेक्षा काय असते, नगरसेवक आपला चांगला यावा, चांगला काही ते काम करून जावं, हे पाहिजे सगळ्यांना. आले, निवडले, गेले, परत कोण विचारत नाही एकदा सुद्धा. त्यांनी हे आपली जबाबदारी करायला पाहिजे, कारण सगळ्या नागरिकांना तोच प्रश्न पडतोय. आता आपण निवडून दिलं, हे पाय परत 5 वर्षांना परत येणार, हे तोच प्रश्न होणारच आहे. आधी आम्हाला रस्ता एकदम चांगला करून द्या, व्यवस्थित करून द्या. आमची अपेक्षा हीच आहे, सगळ्यांची अपेक्षा हीच असते. नागरिक म्हटलं की सगळ्यांना तीच अपेक्षा असणार. गल्ली स्वच्छ पाहिजे, गटर पाहिजे. गटरी अगदी म्हणजे एवढा वास येतोय ना, एक वेळा संध्याकाळी बसायला येत नाही. पाहुणे आले ना तर अगदी नाकाला हात लावतो ना, आम्हाला लाज वाटते. काय करायचं? 15 दिवस नाही, आता पण तुम्ही जाऊन गटरीमध्ये बघा, एवढं सगळं गटारीत एवढं घाण पडले ना, अगदी म्हणजे गटर एक गटर घाणे, एक गटर मध्ये घाणे, सगळ्या गटरीमध्ये घाणे. आले तर 8 दिवस लोटलं, 8 दिवस नाही लोटलं, परत 1 दिवस आले, 1 दिवस नाही लोटलं, 8 दिवस नाही. तसं नाही चालत, कारण गेस्ट येतात ना लोकांच्याकडे. आता आमच्या घरीच नाही, सगळ्यांच्या घरी गेस्ट येतात. सगळे म्हणतात, अरे काय तुमचा रस्ता आहे. अगदी पार्लर मध्ये आले ना तर पार्लर मध्ये सुद्धा बायका येताना घाबरतात, रस्ता असं त्यांची गाडी स्लिप होत्या. आधी आम्हाला नगरसेवक मेन आम्हाला चांगला पाहिजे. तुमची काय अपेक्षा आहे? मेन नगरसेवक चांगला पाहिजे. रस्ते खराब आहेत, लोटायला कोण येत नाहीत, हेच मेन आमचं प्रॉब्लेम आहे. काय मत आहे तुमचं काकी? तेच मग नगरसेवक चांगला पाहिजे. आमच्या सुविधा करायला पाहिजे, आम्हाला चांगलं गटारी काढून निघायला पाहिजे, रस्ता चांगला व्हायला पाहिजे, हाच आमची अपेक्षा आहे. आणि गेले की 5 वर्षात परत फिरत नाही, एकदा निवडून गेले की असं यायला पाहिजे, सारखं विचारपूस करायला पाहिजे. आमची तुमची काय समस्या विचारायला पाहिजे आम्हाला येऊन, हीच अपेक्षा आहे आम्हाला. नगरसेवक चांगला हवा, रस्ता करायला पाहिजे, एवढंच अपेक्षा आहे. मुलांना खेळता येत नाही ना, तेवढंच. अजून आम्ही नगरसेवकच बघितला नाही कसला येतो. मेन कारण म्हणजे आता इथं आला म्हणजे की नाही, सगळी सुविधा चांगली व्यवस्थित पाहिजे, बस बाकी काय नको. झाले नगरसेवक अपेक्षा काय आहेत? अपेक्षा काय, आपुलकीनं गेलं तरी म्हणजे प्रश्न आपला मांडला तरी सोडवणारा पाहिजे, आपुलकीनं भावनेनं बोलणारा पाहिजे, आणि सगळं काम करून सगळी कामं करणारा पाहिजे, बस एवढंच. हा. तुमचं काय मत आहे काकी? माझ्या दारात चला आणि काय स्वच्छता आहे ते नुसतं मी तुम्हाला दाखवते. किती स्वच्छ आहे हे मी दाखवते. नगरसेवक कसा पाहिजे, नगरसेवक येतात निवडून देण्यापुरतं 5 वर्ष आलं म्हणजे काय, संपूर्ण सगळा प्रभाग स्वच्छ झाला असा भाग नव्हे. कसं आहे, आमची पण थोडीफार कणी, आमचं रस्त्यावर घर आहे, सॅनिटरी नॅपकिन, हगीज सगळं आमच्या दारात येते. इतक्या मोठ्या प्रमाणात येते की त्याचा आम्हाला दुर्गंध घरापर्यंत आतपर्यंत येत असते. आणि आजूबाजूला गॅरेज आहे, कारखाने आहेत, भरपूर अशी दुकानगाळे आहेत, त्यामुळं स्वच्छता अजिबात नाही त्या भागात. तुम्हाला जर बघायचं असेल तर माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला माझा प्रभाग दाखवतो, चला. आता आपण होतो प्रभाग क्रमांक 18 मध्ये, आणि एकूणच इथल्या महिलांचं आपण मत जाणून घेतलेलं आहे की त्यांना नगरसेवक कसा हवा. तर असेच प्रभागांचा आढावा पाहण्यासाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.